राजुरा शहरात रोटरी क्लबतर्फे एका भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला। या महोत्सवाचा मुख्य उद्देश समाजसेवा करणे तसेच सर्वसामान्य जनता, विशेषतः गरीब आणि लहान व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता। आपल्या भाषणात रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी सांगितले की या महोत्सवाच्या माध्यमातून गरीब आणि सामान्य लोकांना स्वतःची दुकाने थाटण्याची संधी मिळाली आहे, जेणेकरून ते थेट लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि आपले उत्पन्न वाढवू शकतील। त्यांनी सांगितले की हा उपक्रम आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक लहान व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे। या महोत्सवात विविध प्रकारची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि समाजातील दुर्बळ घटकांसाठी तो फायदेशीर असल्याचे म्हटले। अशा प्रकारे रोटरी क्लबचा हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाचे माध्यमच ठरला नाही, तर सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दिशेने केलेला एक प्रशंसनीय प्रयत्नही सिद्ध झाला। कौतुक फार न करता मी फार जास्त बोलणार नाही, कारण परत सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। मी रोटरीचे अध्यक्ष सन्माननीय निखिलजी आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि कुठेही गरज पडली तर ही खासदार धानोरकर सदैव आपल्या पाठीशी आहे। आपलं हे रोटरीचं काम अविरत असंच चालू राहावं आणि उत्तरोत्तर आपला हा क्लब याच्यापेक्षाही चांगली प्रगती करत राहावं, अशा मनोमन शुभेच्छा देतो आणि इथंच आपल्या शब्दाला विराम देतो। सांगणार लोकांना तुम्ही। नमस्कार, मी सर्वप्रथम डॉक्टर वैशाली राजकर्ता होणार आहे। मी लावलेला आहे क्रोशाचा स्टॉल। त्याच्यामध्ये ही एक जुनी कला आहे आणि या कलेतून मला सगळ्यांना सांगायचं आहे की सगळ्यांनी कला जोपासली पाहिजे, ज्याची जेणेकरून आपला मेंदू हा सतत तल्लख राहील आणि काहीतरी नवीन नवीन हे घडवत राहील। माझं नाव मानी भास्कर करमरकर आहे। हे जे कार्यक्रम होत आहे हे कशाबद्दल होत आहे आणि याच्यात तुमचा पार्ट काय आहे? हे कार्यक्रम रोटरी राजुरा यांच्यातर्फे होत आहे। इथे आम्ही लावणी प्रेझेंट करायला आलो, जे की तुम्हाला माहिती आहे की आपण 1 मार्चला हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं। तर राजुऱ्यातून 117 रणरागिणींनी सहभाग घेतला होता। त्याच रणरागिणीचा आज इथे प्रेझेंटेशन होणार आहे।